नमस्कार. आज आपण डेव्हिड गॉगिन्सच्या एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. कॅन्ट हर्ट मी. हो, म्हणजे ही एका माणसाची अविश्वसनीय कहाणी आहे. कठीण परिस्थितीतून म्हणजे अक्षरशः नरकातून जाऊन स्वतःवर विजय मिळवण्याची. आपल्याकडे या पुस्तकाचा एक सविस्तर सारांश आहे, जो गॉगिन्सच्या सुरुवातीचा आयुष्यावर फोकस करतो, म्हणजे लहानपणीचे अनुभव, ते आघात आणि स्वतःला बदलायचे त्याचे पहिले प्रयत्न. तर आज आपण काय करणार आहोत? आपण त्याचे ते लहानपणीचे तरुणपणीचे अनुभव समजून घेऊ. खूप क्लेशदायक आहेत ते, आणि त्याने स्वतःला बदलायला काय प्रयत्न केले, कुठे यश आलं, कुठे तो फसला, हे सगळं बघूया. आणि अर्थातच यात आपल्यासाठी काय शिकण्यासारखं आहे ते पण पाहू. चला तर मग सुरू करूया. गॉगिन्सचं बालपण खरं सांगायचं तर खूप म्हणजे खूपच वाईट होतं. हो, मी वाचलंय त्याबद्दल थोडं. अगदी 6 वर्षांचा होता तो. तेव्हापासून वडील ट्रुनीस त्यांचं नाव, त्यांच्या स्केटलँडमध्ये आणि बारमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करायला लावायचे, तेही विना मोबदला. 6 वर्षांचा मुलगा रात्री उशिरापर्यंत? हो, आणि मग अर्थातच म्हणजे झोप पण गेली आणि शाळेत अभ्यासावर परिणाम झालाच असणार. पण नुसतं काम नव्हतं, घरातलं वातावरण भयानक होतं. वडील आईला मारायचे. अच्छा. आणि डेव्हिडला पण, म्हणजे बेल्टने वगैरे अमानुष मारहाण. एक वेळ तर त्याला कानाचा इन्फेक्शन झाला होता, तर आई त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली, म्हणून तिला मारलं. बापरे, काय म्हणजे कल्पनाच करवत नाही अशा वातावरणाची. हे फक्त शारीरिक नाहीये, हा भावनिक अत्याचार आहे. आणि जेव्हा पोलीस पण मदत करत नाहीत, तेव्हा ती असुरक्षिततेची भावना किती खोलवर रुजली असेल नाही. विचार करा, अशा वातावरणाचा मुलांच्या म्हणजे मानसिक जडणघडणीवर किती वाईट आणि कायमचा परिणाम होत असेल. बालपणच गेलं त्याचं. खरंय. शेवटी आईने खूप हिंमत केली. एका शेजाऱ्याच्या मदतीने डेव्हिड आणि त्याच्या भावाला घेऊन ती पळून गेली. इंडियानापोलिसला गेली, तिच्या आईवडिलांकडे. बरं झालं, सुटका झाली अत्याचारातून. हो, पण गरिबी होतीच. म्हणजे आव्हानं काही संपली नव्हती. नवीन ठिकाणी, ब्राझील इंडियाना म्हणून गाव आहे, तिथल्या शाळेत सुरुवातीला ठीक होतं, पण मग एक नवीन टीचर आल्या, मिस डी. त्यांनी डेव्हिडला सरळ प्रॉब्लेम चाइल्ड ठरवून टाकलं, आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखीनच गेला. तो बोलायला अडखळायला लागला. त्याला स्टटरिंग सुरू झालं. ओ. शाळेत निदान झालं की त्याला ADHD आहे. हो, पण म्हणजे सारांश वाचल्यावर असं वाटतं की ते ADHDचं निदान वरवरचं होतं. खरं मूळ कारण होतं टॉक्सिक स्ट्रेस. टॉक्सिक स्ट्रेस म्हणजे काय? म्हणजे लहानपणी जो सततचा शारीरिक आणि भावनिक छळ सहन केला ना, त्याचा त्याच्या मेंदूवर आणि शरीरावर झालेला खोलवरचा परिणाम. त्यामुळेच त्याला लक्ष द्यायला, शांत बसायला त्रास व्हायचा. अच्छा. पण ह्या मूळ कारणावर काही उपाय झाला नाही. आणि मग योग्य मदत मिळाली नाही म्हणून काय झालं? मग त्यानं शाळेत टिकून राहायचा एक सोपा पण चुकीचा मार्ग शोधला. तो परीक्षेत कॉपी करायला लागला. फसवणूक. हो, कारण त्याला वाचताच येत नव्हतं नीटचं, आणि नापास व्हायची प्रचंड भीती होती. हे दाखवतं की जेव्हा योग्य मार्ग नसतात, तेव्हा माणूस बचावासाठी काहीही करतो. आणि याच काळात त्याच्यावर आणखी 2 मोठे आघात झाले असं दिसतंय. हो, बरोबर. खूपच म्हणजे नशिबाचा फेरा म्हणतात तसं. एक तर त्याच्या डोळ्यादेखत एका लहान मुलाचा बसखाली अपघात झाला. अरे देवा. आणि दुसरं म्हणजे त्याच्या आईचा जो होणारा नवरा होता, विल्मॉथ, जो खूप चांगला होता म्हणे, आणि ज्यामुळे थोडं स्थैर्य आलं होतं आयुष्यात, त्याची हत्या झाली. काय सांगताय? हो, लग्न ठरण्याच्या बेतात असतानाच. म्हणजे 14-15 वर्षांच्या मुलासाठी हे सगळं सहन करणं खूपच जास्त होतं. या सगळ्यामुळे त्याची भीती, असुरक्षितता आणखी वाढली. या सगळ्या त्रासात आणखी एका गोष्टीची भर पडली, वंशवाद. हो, हे पण खूप महत्वाचं आहे. तो आणि त्याचा भाऊ हे त्या गावात मोजक्या कृष्णवर्णीय मुलांपैकी होते. त्यांना सतत टोमणे, त्रास सहन द्यावा लागायचा. आणि एका रात्री तर हद्दच झाली. काय झालं? तरी त्याला फासावर लटकल्याचं चित्र काढलं होतं आणि खाली लिहिलं होतं, आम्ही तुला मारणार आहोत निगर. हे तर खूपच गंभीर आहे. आणि सगळ्यात वाईट काय, जेव्हा त्याने हे प्रिन्सिपलला दाखवलं तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं, अज्ञान म्हणून सोडून दिलं. काहीच कारवाई नाही. काही नाही. अशा सततच्या अनुभवांनी आणि मदतीच्या अपेक्षित ठिकाणांहून निराशा मिळाल्यामुळे त्याचा राग, चीड वाढली. आणि मग तो मुद्दाम असं वागायला लागला की श्वेतवर्णीय लोकांना त्रास होईल. त्याचे कपडे, त्याचं संगीत. म्हणजे एक प्रकारचा नकारात्मक विद्रोह. अगदी. पण हा काही समस्येवरचा उपाय नव्हता. ती फक्त एक प्रतिक्रिया होती. मग अशा वेळी काय करता आलं असतं? म्हणजे सकारात्मक मार्ग काय असू शकला असतं? कठीण प्रश्न आहे. पण कदाचित जर त्याला कुठेतरी सुरक्षित वाटलं असतं, कुणीतरी ऐकून घेणारं मिळालं असतं, समुपदेशन मिळालं असतं, तर कदाचित तो या नकारात्मक मार्गाला गेला नसता.
पण तसं झालं नाही. पण एक आशेचा किरण होता त्याच्या मनात. एअरफोर्स. हो, त्याच्या आजोबा होते एअरफोर्समध्ये. बरोबर. कुक होते ते 37 वर्ष. त्यांचा त्याला खूप अभिमान होता. आणि मग त्याला एका पॅरारेस्क्यूमनबद्दल कळलं, स्कॉट गिरन. अच्छा, ती प्रेरणादायक कहाणी. हो, तो अपघातातून सावरला आणि पुन्हा सेवेत रुजू झाला. ती गोष्ट ऐकून डेव्हिडला वाटलं, अरे, मी पण असाच भरकटलोय. मला पण हे करायचंय, पॅरारेस्क्यूमन बनायचंय. म्हणजे इथे एक टर्निंग पॉइंट येऊ शकला असता. हो, पण मग आली ASVB परीक्षा. ती सैन्यातली प्रवेश परीक्षा. आणि इथे कॉपी चालणार नव्हती. बरोबर. तो पहिल्या प्रयत्नात नापास झाला. कारण अभ्यासाची सवयच नव्हती. आणि त्याचवेळी शाळेतून शेवटची वॉर्निंग आली, काढून टाकणार म्हणून. आई पण निराश झाली होती. म्हणजे सगळीकडून कोंडी झाली होती त्याची. मग त्याला जाणवलं की आता जबाबदारी स्वतःच घ्यावी लागणार, कुणी मदत करणार नाही. आणि मग त्याने ती पद्धत सुरू केली, अकाउंटेबिलिटी मिरर. हो, जबाबदारीचा आरसा. रोज रात्री दाढी करताना आरशात बघायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचे. आज काय केलंस? ध्येयाच्या दिशेने काही केलंस का? अगदी. स्वतःला जाब विचारायचा आणि ध्येय पोस्टिटवर लिहून आरशावर चिकटवायची. ही पद्धत खरंच खूप प्रभावी आहे. एकतर स्वतःच्या चुका मान्य करणं आणि दुसरं म्हणजे त्या सुधारण्यासाठी स्वतःला जबाबदार धरणं. इतरांना दोष देणं बंद. आणि त्याने फक्त विचार नाही केला, कृती केली. पहाटे उठून व्यायाम, धावणं, अभ्यास. हो, त्यांनी अभ्यासाची पण एक पद्धत शोधली. नोट्स काढायच्या, त्या मोठ्याने वाचायच्या, लक्षात ठेवायच्या, पुन्हा पुन्हा. आणि ह्या मेहनतीनेच तो दुसऱ्या प्रयत्नात ASB पास झाला. एअरफोर्ससाठी पात्र ठरला. म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती आणि सातत्य. एअरफोर्समध्ये गेल्यावर सुरुवातीला सगळं छान चाललं होतं. बूट कॅम्पमध्ये चांगला परफॉर्मन्स होता. पण एक मोठी अडचण समोर आली, पाण्याची भीती. अच्छा, वॉटर कॉन्फिडन्स ट्रेनिंग. हो, ते खूप कठीण असतं म्हणतात. तो लहानपणी शिकलाच नव्हता पोहायला. त्याने एअरफोर्ससाठी कसं तरी पुस्तकातून वगैरे वाचून शिकून घेतलं होतं. पण ते ट्रेनिंगमधले पाण्यातले व्यायाम, हातपाय बांधून उडी मारणे, पाण्याखाली राहणे, त्याला ते जमायचं नाही. पॅनिक व्हायचा तो. आणि त्यात तो त्याच्या तुकडीतला एकटाच कृष्णवर्णीय होता म्हणे. हो, त्यामुळे आणखी एकटेपणा आणि आपली कमजोरी उघड होण्याची भीती. मग काय झालं? मग एका मेडिकल टेस्टमध्ये त्याला सिकल सेल ट्रेट असल्याचं कळलं. ओ, हा एक रक्ताचा गुणधर्म आहे ज्यामुळे अतिश्रमात धोका असतो. त्यामुळे त्याला तात्पुरतं ट्रेनिंगमधून बाहेर काढलं. पण परत यायचं तर सगळं ट्रेनिंग परत पहिल्यापासून करावं लागणार होतं. अरे देवा, तो सगळा त्रास पुन्हा. हो, आणि कदाचित आतून त्याला वाटलं असेल की पाण्याच्या भीतीवर मात नाही करू शकणार. त्याने एअरफोर्स पॅरारेस्क्यू ट्रेनिंग सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे वरून वैद्यकीय कारण दिसलं, पण आतलं कारण वेगळं होतं. असंच सारांश सांगतो. तो पुन्हा एकदा फेल झाला होता, स्वतःच्याच नजरेत. आणि मग काय झालं? तो पूर्ण कोसळला का? हो, त्याला दुसऱ्या कमी आव्हानात्मक युनिटमध्ये पाठवलं. पण त्या काळात त्याने स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. खूप खाणं सुरू केलं. वजन वाढलं असणार मग. प्रचंड. जवळपास 297 पाऊंड्स, म्हणजे 135 किलो. बापरे. एअरफोर्समधनं बाहेर पडल्यावर तर अजूनच वाईट झालं. रात्री सिक्युरिटी गार्डची नोकरी आणि नंतर एका रेस्टॉरंटमध्ये रात्री झुळं मारायचं काम. पेस्ट कंट्रोल. हो, म्हणजे ज्या गर्तेतून बाहेर पडायला इतकी धडपड केली, तो पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पडला होता. स्वप्न गेलं होतं, आयुष्य पुन्हा निरर्थक वाटत होतं. तर आज आपण डेव्हिड गॉगिन्सच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग पाहिला. खूपच म्हणजे धक्कादायक आणि निराशाजनक प्रवास आहे हा. हो ना. कौटुंबिक अत्याचार, शाळेतला संघर्ष, वंशवाद, मानसिक आघात आणि शेवटी एअरफोर्समध्ये जाऊनही अपयश. आपण पाहिलं की सुरुवातीला तो परिस्थितीला निगेटिव्ह रिॲक्शन देत होता. कॉपी करणं, विद्रोह करणं वगैरे. हो, पण मग त्याने अकाउंटेबिलिटी मिरर वापरून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. प्रचंड कष्ट घेतले. अगदी. एअरफोर्सपर्यंत पोहोचला सुद्धा. पण मग ती खोलवरची भीती आडवी आली, पाण्याची भीती, आणि त्याने ती संधी गमावली. इथे प्रश्न पडतो की इतकं करून स्वतःला बदलूनही जेव्हा अपयश येतं तेव्हा माणूस पुन्हा उभा कसा राहतो? हाच तर मोठा प्रश्न आहे. कारण तो परत त्याच गर्तेत पडला होता. वजन वाढलेलं, कमी प्रतीचं काम. आता इथून पुढे काय? त्याने स्वतःला कसं सावरलं असेल? कोणती कठोर पावलं उचलली असतील? आणि त्या अपयशातूनच त्याला ती असामान्य ताकद मिळाली का, जी नंतर दिसली? हे सगळं आपल्याला पुढच्या भागात कळेल. पण एक विचार मनात येतोच की जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या त्रासातून जाते, प्रयत्न करते आणि तरीही फेल होते, तेव्हा पुन्हा लढाईची ताकद नक्की कुठून येते? फक्त इच्छाशक्ती पुरते की अजून काहीतरी लागतं? खरंय, स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्यासाठी नक्की काय लागतं?
विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.